हाँ। ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं तड़प नहीं, नहीं, सुके सुके तड़प नहीं। सुके। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त प्लस आपल्या सबस्क्रायबरच्या मनावर होणार आहे मित्रांनो. सॉंग आता तुम्हाला कोणतं आहे ते समोर आपल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहे. त्याने कमेंट सुद्धा केली या सॉंग वरती व्हिडिओ बनव म्हणून. तर त्या सॉंग वरती मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत. तर सॉंग कुठला आहे कोणतं आहे तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहे. तो पण मित्रांनो तुम्ही आपल्या आजच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करायची, त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो. कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त एकदम इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ जितकं पण आपण मटेरियल प्रीसेट यूज केलेला आहे, तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रीसेट एकदम सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता. बाकी तुम्हाला तिथून मटेरियल डाउनलोड कसं काय चला प्रॉब्लेम आला तर त्याच्यापेक्षा एकदम बेस्ट पर्याय म्हणजे आपला टेलिग्राम चॅनल. तर मित्रांनो आपण आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावर सुद्धा मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये. त्यामुळे आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा. टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुमच्याकडे जर कॅपकट प्रोचं 2026 लेटेस्ट व्हर्जन अवेलेबल नसेल ते सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. तिथून जाऊन एकदम फ्रीमध्ये डाउनलोड करून घ्या. ओके. तर मित्रांनो व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे आणि आपलं दुसरं चॅनल उघडलं आहे AI टेक आधीचं. त्या चॅनलवरती सुद्धा 3 व्हिडिओ आपले अपलोड झालेले आहेत, एकदम जबरदस्त व्हिडिओ मित्रांनो. त्या सुद्धा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. त्या चॅनल सबस्क्राईब करा, त्याचे व्हिडिओ वॉच करत जा. त्या चॅनलवर सुद्धा आपण बेसिक टू ऍडव्हान्स AI व्हिडिओ शिकवण्याचे प्रयत्न करणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो चला कुठला वेळ न घालता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर भाऊ आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त आणि एकदम एक नंबर क्वालिटीमध्ये होणार आहे मित्रांनो. आता व्हिडिओ कोणत्या सॉंग वरती होणार आहे, कसा होणार आहे, एकदम बीट टू बीट व्हिडिओ होणार आहे. आता सॉंग कोणता आहे तुम्ही आपल्या प्रिव्ह्यू व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करायचे. तर आता विषय नेमकी करायचं का, आता आजचा व्हिडिओ आपण कॅपकट वरती बनवणार आहोत, त्यामुळे आता लागणार आहे VPN. आता VPN मध्ये पॉक्स VPN वापरतो, तुम्ही सुद्धा पॉक्स VPN वापरा, एक नंबर VPN आहे. आता कॅपकट प्रो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळणार आहे, तिथून जाऊन एकदम फ्रीमध्ये कॅपकट डाउनलोड करून घ्या. तर आता सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला VPN कनेक्ट करून घ्यायचं. मी VPN कनेक्ट करून घेतलेला आहे ऑलरेडी. आता काय करायचं, कॅपकट प्रो ओपन करायचं. माझी प्रीसेट चालूच होती. आता काय करायचं तुम्हाला सांगतो मी, सिंपल अशा प्रकारे काही तुम्हाला कॅपकटचा इंटरफेस बघायला मिळणार आहे. इथं न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं. न्यू व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे 12 सेकंदाचा तुम्हाला व्हिडिओ दिला असेल. हा व्हिडिओ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल एकदम फ्रीमध्ये, तिथून डाउनलोड करून घ्या. बीटचा व्हिडिओ आहे. ओके. हा बघा, हे बघा बीट आहे आपले सगळे. आता काय करायचं, एकदम एंडिंगला यायचं. एंडिंगला येऊन याची एंडिंग कट करायची आहे. व्हिडिओवरती क्लिक करायचं गाईज. व्हिडिओवरती क्लिक केला खाली थोडं स्क्रॉल करायचं आहे. तिथं ऑप्शन आहे बघा एक्सट्रॅक्ट ऑडिओचे, ऑडिओ एक्सट्रॅक्ट करून घ्यायचं आहे. आता ऑडिओ एक्सट्रॅक्ट केला, बीट जास्त काही अवघड नाहीत. ऑडिओवरती क्लिक करायचं, म्हणजे सॉंगवरती क्लिक करायचंय. इथं बीट्सवरती यायचं की बघा अशा प्रकारे आपले बीट्स बघायला मिळतील. हे बघा इथं पहिला बीट, इथं दुसरा बीट, इथं तिसरा बीट, चौथा बीट. ओके. इथं लगे 5वा बीट असेल, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा बीट इथं, 11वा इथं, 12वा इथं, 13वा इथं, 14वा. आता इकडे थोडं लांब आहेत की बघा, इथं एक बीट आहे सिंपल, इथं एक आहे थोडा. ओके. इथे एक. तर अशा प्रकारे आपले बीट लावून झालेले आहेत. तर सिंपल काय करायचं, जो व्हिडिओ आहे व्हिडिओवरती क्लिक करायचं गायचं. खाली थोडं स्क्रॉल करून रिप्लेसवरती यायचंय. रिप्लेसवरती आल्यानंतर फोटोवरती यायचं. तुम्ही जो कोणता फोटो ऍड करून घेणार असाल तर ती फोटो इथं ऍड करून घ्यायचे. आता समजा एक्झाम्पलसाठी दाखवतो मी तुम्हाला एक फोटो ऍड करून. तर हा 1 नंबरचा फोटो तुम्हाला ऍड करून दाखवतो. हा बघा अशा प्रकारे फोटो ऍड करायचा. याला झूम करून घ्यायचंय. काय करायचं, याला स्प्लिट करायचंय अशा प्रकारे. किंवा स्प्लिट करून घेऊयात. जास्त काय अवघड नाही काही, स्प्लिट करून घेणं सुद्धा. बीट वाईज स्प्लिट करून घ्या आणि बीट जे आहे ते बीट एकदम बरोबर लावून घ्या, नंतर पुन्हा परेशानी व्हायला नको. ओके. त्यामुळे बीट्स वगैरे ऍड करून घ्यायचे तुम्हाला. मी घेतो बीट्स वगैरे सगळे स्प्लिट वगैरे करून. ओके. सिंपल अशा प्रकारे जे आपले फोटो आहेत ते फोटो आपण स्प्लिट करायचे आहेत. आणि जर तुमच्याकडे जास्त फोटो असेल तर तुम्ही मल्टिपल फोटो यूज करा, म्हणजे वेगवेगळे
जेणेकरून फोटो आपले एकदम व्हिडिओ जे आहे ते व्हिडिओ एकदम जबरदस्त होतो. ओके, अशा प्रकारे आपण फोटो स्पीड केले. त्याला आता इफेक्ट ऍड करायचे. इफेक्ट कोणते कसे ऍड करायचे सगळं सांगतो तुम्हाला, त्यामुळे व्हिडिओ कोणी स्किप करायचा नाही. ओके, तर मित्रांनो आपला जो मेन व्हिडिओ त्यावरती आलो. काय करायचं, 1 नंबरचा फोटो आहे, 1 नंबरच्या फोटोला क्लिक करायचं आहे, अॅनिमेशन्स वरती यायचंय, कॉम्बो वरती यायचं मित्रांनो. आता इथं काय करायचं, डिस्टोर्ट लेफ्ट नावाचा अॅनिमेशन असेल, अॅनिमेशन ह्या फोटोला ऍड करायचं, डिस्टोर्ट लेफ्ट. समोरच्या फोटोला यायचं, याला डिस्टोर्ट राईट नावाचं अॅनिमेशन ऍड करायचं. ओके, आता समोरच्या फोटो पाशी यायचं राईट, समोरच्या फोटो पाशी लेफ्ट. ओके, राईट आता नाही तर लेफ्ट झाला, ही बघा डिस्टोर्ट लेफ्ट झाला, राईट झाला तर काय करायचं, समोर यायचं इथं, याला काय करायचं कॉम्बोवरती येऊन पेंडुलम 1 नावाचं अॅनिमेशन ऍड करायचं. किती नंबर, 10 म्हणजे 1 पॉईंट, आता 1 म्हणजे 1 आणि 2च्या मध्ये. ओके, सेंटरला यायचंय, याला काय करायचंय, एक पेंडुलम 1 ऍड करायचं, याला पेंडुलम 2 करायचंय. लगेच परत पेंडुलम 1 पेंडुलम 2. ओके, परत काय करायचं, डिस्टोर्ट राईट डिस्टोर्ट लेफ्ट, परत राईट परत लेफ्ट. इतर म्हणजे इकडचे 2 फोटो त्याला राईट लेफ्ट नाही करायचं, याला काय करायचंय, स्लिप अँड स्लाइड 1 नावाचं अॅनिमेशन आहे, ह्या फोटोला हा अॅनिमेशन ऍड करायचं, स्लिप अँड स्लाइड 1, याला स्लिप अँड स्लाइड 2. ओके, एकदम आता थोडा मोठा फोटो, या मोठ्या फोटो कशी यायचं मित्रांनो, अॅनिमेशन्स वरती यायचं, एक स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचं अॅनिमेशन ऍड करायचं. कोणता, स्ट्रेच अँड डिस्टोर्ट. ओके, समोरच्या फोटो कशी यायचंय, अॅनिमेशन्स वरती यायचं, एक वेव्ह अँड स्लाइड नावाचं अॅनिमेशन ऍड करायचंय. समोरच्या फोटो कशी यायचं मित्रांनो, परत अॅनिमेशन्स वरती यायचं, एक डिस्टोर्ट अँड स्ट्रेच नावाचं अॅनिमेशन आपल्याला बघायला मिळत आहे, हा अॅनिमेशन या फोटोला ऍड करायचा आहे. ओके, आता एकदम लास्टच्या फोटोला यायचंय, अॅनिमेशन वरती यायचंय, राईट झूम नावाचं अॅनिमेशन या फोटोला ऍड करायचं. कोणता, राईट झूम. तर मित्रांनो आपले जितके काय अॅनिमेशन आहेत ते सगळे अॅनिमेशन आपण स्टेप बाय स्टेप ऍड केलेत. तर आता काय करायचं, मला आता इफेक्ट वगैरे सांगतो कुठं कोणते इफेक्ट आहेत. त्यासाठी काय करायचं, एकदम स्टार्टिंगला 0 सेकंदापाशी यायचं मित्रांनो. आता यायचंय व्हिडिओ इफेक्ट वरती, व्हिडिओ इफेक्ट वरती आला, ट्रेंडिंग वरती यायचंय, एक फ्लॅशिंग शार्ट्स नावाचा इफेक्ट आपल्याला बघायला मिळत आहे. कोणता, फ्लॅशिंग शार्ट्स. सिंपल फ्लॅशिंग शार्ट्स नावाचा इफेक्ट ऍड करायचा आहे. याची लेंथ जी आहे ते जितके छोटे फोटो आहेत आपले त्या छोट्या फोटोपर्यंत वाढून घ्यायचे. ओके, परत स्टार्टिंगला यायचे, परत आणखीन एक बॉडी इफेक्ट वरती यायचे. आता काय करायचं, बॉडी इफेक्ट वरती यायचे, ट्रेंडिंग वरती यायचे, ऑप्टिकल स्कॅन नावाचा इफेक्ट आपल्याला बघायला मिळत आहे. कोणता, ऑप्टिकल स्कॅन. सिंपल इफेक्ट ऍड करायचा आहे, याची लेंथ सुद्धा छोट्या फोटोपर्यंतच ठेवायची. आता याचे समोर तर छोटे फोटो झाले, मोठ्या फोटोंपाशी यायचे, एक बॉडी इफेक्ट व्हिडिओ इफेक्ट वरती यायचंय, ट्रेंडिंग वरती शेक नावाचा इफेक्ट आपल्याला बघायला मिळत आहे. तर शेक नावाचा इफेक्ट ऍड करायचा, याची लेंथ एंडिंग पर्यंत वाढवायची आहे. काय करायचं, ऍडजस्ट वरती यायचं, स्पीड आणि इंटेन्सिटी तुमच्या अकॉर्डिंग सेट करा, तुम्हाला जितका फोटो शेक करायचा तेवढा शेक करून घ्या. ओके, आता काय करायचंय, हा जो 6 सेकंदापाशी फोटो आहे त्या 6 सेकंदाच्या फोटोपाशी यायचे मित्रांनो. एक आपल्याला इफेक्ट ऍड करायचं, त्यासाठी व्हिडिओ इफेक्ट वरती यायचंय. काय करायचं, तुम्हाला एक इमेज स्टिचिंग नावाचा इफेक्ट आहे बघा, इमेज स्टिचिंग काय ते, तर तो ऍड करायचा. हा बघा अशा प्रकारचा इफेक्ट बघायला मिळत आहे. ओके, हा इफेक्ट ऍड करायचा आहे. परत आणखीन एक याच्या खाली इफेक्ट आपल्याला ऍड करायचा आहे, त्यासाठी या परत व्हिडिओ इफेक्ट वरती, त्यासाठी एक 3 बार्स नावाचा इफेक्ट आहे, 3 बार्स. तर सिंपल 3 बार्स नावाचा इफेक्ट ऍड करायचा आहे. ओके, आता 2 नंबरचा फोटो पाशी यायचं मित्रांनो, परत व्हिडिओ इफेक्ट वरती यायचं, एक लाइटिंग स्लिट नावाची इफेक्ट आहे, लाइटिंग स्लिट. सिंपल लाइटिंग स्लिट नावाची इफेक्ट ऍड करायचा आहे, देन त्याची त्याच फोटोपर्यंत ठेवायची आहे. आणि काय करायचं, याला सुद्धा एक हिट्स वरती येऊन स्प्लिट स्पेक्टर नावाचा इफेक्ट ऍड करायचा. कोणता, स्प्लिट स्पेक्टर्स. ओके, आता याच्या समोर आणि आणखीन इफेक्ट राहिला याच फोटोच्या खाली, हा जो आहे इफेक्ट कोणता, 3 बार्स नावाचा इफेक्ट कंपल्सरी ठेवायचा या 4 फोटोला. ओके, परत समोर यायचंय, परत आपल्याला व्हिडिओ इफेक्ट वरती यायचं, पार्टीवरती यायचंय. एक तुम्हाला इफेक्ट सांगतो मी, स्पॉटलाइट एक्सपर्ट नावाचा इफेक्ट आहे बघा, एक्सपर्ट्स. ओके, स्पॉटलाइट एक्सपर्ट्स हा बघा अशा प्रकारचा. तर हा इफेक्ट ऍड करायचा आहे. परत आपल्याला आणखीन एक इफेक्ट ऍड करायचा आहे, त्यासाठी बॉडी इफेक्ट वरती यायचंय, स्ट्रोक नावाचा इफेक्ट ऍड करायचा आहे, आणि 3 बार्स तर कंपल्सरीच आहे. ओके, आता लास्टच्या फोटो कशी यायचंय, बॉडी इफेक्ट वरती यायचंय, ग्लोईंग लाईन्स वरती यायचंय, टोटेम फ्लेम्स नावाचे इफेक्ट आपल्याला बघायला मिळतात, टोटेम फ्लेम्स. सिंपल इफेक्ट ऍड करायचे, लेंथ त्याची इतकी ठेवायची. ओके, आणि काय करायचं, परत आणखीन व्हिडिओ इफेक्ट वरती यायचं, ट्रेंडिंग वरती यायचं, 3 बार्स नावाचे इफेक्ट ऍड करायचं. ओके, तर आपण व्हिडिओ आणि बॉडी इफेक्ट दोन्ही ऍड करून घेतलेले आहेत. आता काय करायचं, स्टार्टिंगला यायचंय, ट्रान्झॅक्शन ऍड करायचं, त्यासाठी व्हाईट बॉक्स वरती क्लिक करायचं, लाईट वरती यायचंय, ब्लेंज नावाचा इफेक्ट सर्च मारायचं, लाईट वरती येऊन ते स्क्रॉल करा. आणि काय करायचंय, इथे अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे, सिंपली अप्लाय टू ऑल वरती क्लिक करून द्यायचंय. आपले जे ट्रान्झॅक्शन आहे ते सगळ्या ट्रान्झॅक्शन जाऊन बसणार आहे. ओके, तर सिंपल मित्रांनो आपला जो व्हिडिओ तो अशा प्रकारे जनरेट झालेला आहे. तुम्हाला दुसरा काही नॉईस येत असेल त्यासाठी सॉरी, जरा गावाला आलो त्यामुळे विषय असा आहे, बाकी काही नाही.
आता विषय आता काय करायचंय, व्हिडिओ जबरदस्त झालेला आहे. व्हिडिओ गॅलरी सेव्ह करायची, त्यासाठी वर एक्सपोर्ट वरती क्लिक करायचं, आपला व्हिडिओ आपल्या गॅलरी सेव्ह करून द्यायचा आहे. तर मित्रांनो, भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी ट्रेंडिंग सॉन्ग व्हिडिओवरती. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेंडिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ.